दिवाळीच्या निमित्तानं आजचा आपला सप्तखंजिरी कीर्तनाचा प्रबोधनाचा कार्यक्रम आहे। आतापर्यंत सत्काराचा कार्यक्रम पार पडला आणि आता नंबर लागला रिकाम्या जागा भरा। या गावाचं नाव दुर्भा आहे, पण या गावामध्ये आल्यानंतर एवढी अधिकारी मंडळी ज्या गावानं दिली आणि एवढे गुणवंत माणसं ज्या गावानं दिले, खरं तर या गावाचं नाव दुर्भा नाही दुर्लभ गाव पाहिजे। असे गाव दुर्लभ आहेत आणि आपल्या गावात येऊन खरंच आनंद वाटला। लोकही बऱ्याच वेळापासून आपण सर्व मंडळी कीर्तनासाठी जमा झालेली आहे आणि हे मंदिरात जे जाऊन बसले हे का होम क्वारंटाईन आहे का ग्रहणाच्या धाकानं होय? हे सरळ देवाजवळच जाऊन बसले। पण तुम्हा सर्व मायबापांना भाऊ हे याच्या हे खालच्या सारखं ठेव दादा, हे दोन्ही माईक सेम ठेवा। तेली प्लस कुणबी इज इक्वल टू ओबीसी, हे दोघंही सारखे ठेवा। हॅलो, जमलं। आणि मी मनोरंजनातून कीर्तन करत राहतो, काहून तर जास्त आध्यात्मिक कीर्तन केलं तर लोक बसत नाही। आजकाल भजन कीर्तन प्रबोधन भाषण म्हटलं का लोकच येत नाही। बरं आधी ऐकायले तर येते कोण? ज्याचे हेडफोन खराब आहे, ज्याचं स्पीकर फाटून आहे, ज्याचे अप्पर डिप्पर गेले। आणि कीर्तनाची गरज नेमकी कोणाला आहे? कीर्तनाची प्रबोधनाची गरज नेमकी कोणाला आहे, कशासाठी आहे ते समजून घेणं महत्वाचं आहे। कीर्तन कशासाठी, भजन कशासाठी? मी मगाशी जेव्हा तुमच्या गावात आलो तेव्हा सुंदर भजनाचा कार्यक्रम झाला। एक वेळा त्या सर्व भजन करणाऱ्या मंडळीसाठी टाळ्या वाजवा। इतके सुंदर भजन ऐकतच राहावं असं वाटतं। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता नावाचा ग्रंथ लिहिला आणि याच्यात 30वा अध्याय लिहिला भजन प्रभाव। आणि याच्यात सांगितलं भजनाची चालता परंपरा तर जना मिळे सतप्रवृत्तीचा जरा, लोक शिक्षणाचा यापरी उपाय दुसरा नाही सात्विक। आणि या भजनाच्या माध्यमातून या संतांनी महापुरुषांनी जनजागृतीचं काम केलं। तुकडोजी महाराजांना 60 वर्षाच्या आधी आपल्या खंजेरी भजनाच्या माध्यमातून लोकांना जागं केलं आणि एक भजन मोठं सुंदर लिहिलं की जीवा भावानी जवनी पाहिलं, जीवा भावानं जवनी पाहिलं, माझं गावचं मंदिर शोभलं। जीवा भावानं जवनी पाहिलं, जीवा भावानं जवनी पाहिलं, माझं गावचं मंदिर शोभलं, माझं गावचं मंदिर शोभलं, माझं गावचं मंदिर शोभलं। विठ्ठल रखुमाई घरदार कुंडली कही मुले गोजी, कुंडली कही मुले गोजी, त्यांना सेवेच फुलनी वाहिलं, त्यांना सेवेच फुलनी वाहिलं, माझं गावचं मंदिर शोभलं। जीवा भावानं जवनी पाहिलं, जीवा भावानं जवनी पाहिलं, माझं गावचं मंदिर शोभलं, माझं गावचं मंदिर शोभलं, माझं गावचं मंदिर शोभलं। शिक्षण घेऊन केली दिवाळी अज्ञानाची करुणी होळी, अज्ञानाची करुणी होळी, अज्ञानाची करुणी होळी। दास तुझ्या मने मन रंगलं, दास तुझ्या मने मन रंगलं, माझं गावचं मंदिर शोभलं। जीवा भावानं जवनी पाहिलं, जीवा भावानं जवनी पाहिलं, माझं गावचं मंदिर शोभलं, माझं गावचं मंदिर शोभलं, माझं गावचं मंदिर शोभलं। ज्या 21व्या शतकामध्ये तुम्ही आणि सर्व मंडळी राहत आहोत, याचं युग डिजिटल युग आहे, परिवर्तनाचं युग आहे। आणि अशा या युगामध्ये आज जिकडे तिकडे लोक
स्मार्ट सिटीचं स्वप्न पाहत आहे. म्हणजे शहराचा विकास, शहरी जीवनमान उंचावलं पाहिजे अशी प्रत्येक माणसाची धारणा झाली. स्मार्ट सिटी, परंतु स्मार्ट विलेज कसं असावं, गाव कसं असावं, यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता नावाचा ग्रंथ लिहिला. आणि का सांगितलं याच्यात, गाव हा विश्वाचा नकाशा आणि गावाहून देशाची परीक्षा, गावाची भंगता अवदशा येईल देशात. म्हणून देश सुंदर करायचा असेल तर गाव सुंदर करणं सर्वात पहिले महत्वाचं आहे. आणि गावाचं चालला काय हा देश सोडून नाही, याचा तर सत्कार झाला ना मगाशी. मी सुट्टी देणार आहो 5 मिनिटाची, लहान लहान पोरायली मधात उठायचं नाही. मला मालूम आहे तुम्ही 7 वाजतापासून बसलेले आहे. 5 मिनिटाची सुट्टी देईन बाथरूमसाठी, मधात उठायचं नाही. अर्जंट असन तर माती अडवा, पाणी जिरवा. नाही ती योजनाही बंद झाली गावागावात, माती अडवा पाणी जिरवा. नवीन योजना आली, याले अडवान त्याची जिरवा. हो, तुम्हाला लहान लहान लेकरांसाठी तर आपलं विशेष कीर्तन आहे. तसं तुमच्या गावात कीर्तनाची गरज नाही, कारण आपलं गाव सुंदर गाव आहे. ज्या गावावर बाजीराव महाराजाची कृपा आहे, अनेक संत महापुरुषाचा आशीर्वाद आपल्या गावाला आहे. म्हणून या गावातलं वातावरण पाबर कसं प्रसन्न वातावरण आहे. आणि व्यवस्थाही एवढी फुल IPL काम आहे. जोरदार कार्यक्रम आहे. हा, नाही त्या दिवशी मी भंडारा जिल्ह्यात कीर्तनाला गेलो. 2-4 हजार लोक कीर्तन ऐकायला आले. आणि आयोजकाने याच्यापेक्षा चांगला मोठा स्टेज आमच्या कीर्तनासाठी टाकला. आणि आमच्या स्टेजवर 6 मोठमोठाले हॅलोजन लावले, 6 मोठमोठाले लाईट आमच्या स्टेजवर लावले. पुऱ्या गावाची किडे माउरावर त्या दिवशी. मला शेवटपर्यंत ना समजलं खाजवू का वाजवू. आणि आजची व्यवस्था किती जोरदार आहे. एक वेळा टाळ्या वाजव आयोजक मंडळीसाठी. भाऊ याचा इको फुल कमी ठेवा दोन्ही. मी जेव्हा बोलतो का नाही तेव्हा इको पूर्णच कमी ठेवा. हॅलो, हा असंच राहू द्या. हॅलो, मी आयोजकांचं धन्यवाद देतो. याईनं महाराष्ट्र बिनामिशीचा बोलवलं, हे साऊंडवाले बिनामिशीचं ठेवलं. पण काय कला जोरदार आहे त्याची. लहानसच पोरग आहे पण काय ऑपरेटिंग सुंदर आहे. एक वेळा यायच्याही करता टाळ्या वाजवा. क्या बात आहे. हे प्रत्येकाची कला वेगवेगळी राहते. जशी खंजऱ्याची कला आहे, या आयोजक मंडळीची कला आहे की दिवाळीच्या निमित्तानं कीर्तनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं. कशासाठी कीर्तन आणि कीर्तन म्हणजे काय हे समजून घेणं महत्वाचं आहे. तर कीर म्हणजे वाईट आणि तन म्हणजे गवत. वाईट विचाराचं वापलेलं गवत कापणे त्याचं नाव कीर्तन. भजन म्हणजे काय? भजन म्हणजे नुसतं बोमलणे नाही, भजन म्हणजे नुसतं वाजवणे नाही. नाही तर काही काही लोकांच्या झांजा घासून गेल्या भजन करू करू, पण भजन समजलं मग भजनाचा अर्थ काय? संत कबीर ने लिखा, मन के तरंग को मार ले बस हो गया भजन, और आदत बुरी सुधार ले बस हो गया भजन. दृष्टि में तेरे दोष है दुनिया निहारता, समता का अंजन साध ले बस हो गया भजन. हाय भजनाचा अर्थ. ते भजन केलं मीराबाईनं भगवान गोपाल कृष्णाचं की सासों की माला पे सिमरू में पिकाला, एवढी भजनात ताकद आहे. पण अलीकडल्या काळात वातावरण लय बेकार झालं. भजन म्हटलं का लोक यायला पाहत नाही, कीर्तन म्हटलं का लोक यायला पाहत नाही. भजन म्हणलं तर येतच नाही. त्यातल्या त्या तरुण पोरं इकडे यायला पाहत नाही. पण तुमचं गाव यायला अपवाद आहे. तुमचं गाव जोरदार गाव आहे. आजच्या कार्यक्रमात तरुण पोरांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. धन्यवाद द्या लागेल सर्व तरुण मंडळीचं. नाही तरुण पोरं मावशी अशी कीर्तनाले कमी एकत्रित येते. तरुणाची संघटना कुठं एखाद्या पाणठेल्यावर, नाही तर मग नाचाली डीजे मध्ये याच्या त्याच्या लग्नात बन्यान फाटेपर्यंत नाचते, लाता खाऊन येते. गाणी असे त्या डीजेवर का त्या गाण्याचे अर्थ ना समजत, खराब गाणी जिकडं तिकडं. त्या दिवशी एका लग्नात गेलो मी माग,
लॉकडाऊनच्या नंतर एक लग्न झालं आमच्या नागपुरात. लग्नाला गेलो तो अजबच लग्न होतं त्या दिवशीचं. त्या लग्नात घोडा आणि त्या घोड्यावर एक गद बसवलं. त्या घोड्याला फेशेक पर्यंत नाचवलं. मग सुलग्नानंतर त्याने डीजे लावला हॉलमध्ये. आणि त्या डीजेच्या गाण्यावर असे नाचे पोटते का काही पाहायचं काम नाही. ते गाणी असे सुपर काढले आजकाल का काही पाहायचेच काम नाही. त्या दिवशी ते गाणं ऐकलं चक्कर आल्यासारखंच वाटे. पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारूला पारूला या प्रेम वेडीला या प्रेम वेडीला या प्रेम वेडीला या प्रेम वेडीला. येतो नको म्हणा. याच्यासाठी ठेवलं का आपलं कीर्तन? आपल्याला कोण बोलवलं नागपूरहून का हा विचार साधू संत महापुरुषाचा गावापर्यंत पोहोचला पाहिजे. ज्याची गरज आहे माणसाले, माणसाच्या जीवनाचं कल्याण कशानं होईल? तो वाचून पाय वाचून पाय वाचून पाय ग्रामगीतेला वाचून पाय वाचून पाय वाचून पाय साधू संतांना मिळेल वाट जीवनाला कळेल जगावं कसं तुला मिळेल वाट जीवनाला कळेल जगावं कसं तुला. आता वाचाल तर वाचाल नाही तर भंडारमध्ये जाऊन फेकाल. ज्याच्या घरी नसेल पुस्तकाचं कपाट त्याचं घर होईल भुई सपाट. आणि जो वाचन नाही पुस्तक त्याचं खराब होईल मस्तक. बाबासाहेब आंबेडकरांनी वयाच्या 40व्या वर्षी 45,000 पुस्तकाचा अभ्यास केला म्हणून ते भारतरत्न झाले. जगाच्या 6 विद्वानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा नंबर लागते. काऊन? पुस्तकावर प्रेम केलं. लोक स्वतःसाठी घर बांधतात पण या देशामध्ये असा एक महामानव जन्माला आला ज्यानं स्वतःसाठी नाही तर पुस्तकासाठी घर बांधलं. त्याचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुस्तकासाठी घर बांधलं मावशी. त्या घराचं नाव आहे राजगृह. आजही मुंबईमध्ये ते घर आहे. एवढं पुस्तकावर प्रेम केलं बाबासाहेब आंबेडकरांनं. आपणही पुस्तकाकडे वळलो पाहिजे. आपले पोरं पुस्तकाकडे वळले पाहिजे तरच ते MPSC क्रॅक करतील, तरच ते UPSC क्रॅक करतील. पण अलीकडल्या काळात पोट्याचं प्रेम बुकवर कमी झालं आणि फेसबुकवर जास्त वाढलं. बापा बापा जेवता खावता तरी मोबाईल कोणते मोबाईलवर एक बापा बापा काही पाहतच काम नाही. एवढे मोबाईलच्या आहारी गेले पोरं. काही काही कानात टाकून हॅलो कानात हेडफोन टाकते आणि गाड्या चालवते. हेडफोन ना आवाज नसन येत तर मोबाईल असा साईड न लावते तो. हॅलो धडकलं मेलो. अशी पागल केली जी पोरं. या मोबाईल वापरू नये असं मा म्हणणं नाही. ती काळाची गरज आहे पण त्याचा वापर जपून करणं काळाची आवश्यकता आहे. नाही त्या मोबाईलनं असा धिंगाणा आहे. आमच्या नागपूरची एक बाई तिची बदली झाली साताऱ्याला आणि ते साताऱ्याला गेली आणि तिनं तिथून आपल्या नवऱ्याला मेसेज पाठवला. कोणता? मी इथे सुखरूप पोहोचली. तुम्ही कृपया काळजी करू नका. 2-4 दिवसानं तुम्हाला सुद्धा बोलवून घेईन तुमची लाडकी बायको. असा मेसेज तिनं आपल्या नवऱ्याला पाठवला. आता घाईत काय झालं तिच्या नवऱ्याचा नंबर होता 98. नवऱ्याचा नंबर होता 98. हिनं दाबला 78. नवऱ्याचा नंबर होता 98. हिनं दाबला 78. तर तो मेसेज भलत्याच माणसाला गेला आणि तो अशा माणसाला त्या बाईचा मेसेज गेला का त्या माणसाची बायको नुकतीच मरण पावली होती आणि तो घाटावर अग्नी देऊन रडत रडत डोळे पुसत आपल्या घरी वापस जात होता. जाता जाता त्यानं तो मेसेज वाचला. पहिलं वाक्य वाचलं, मी इथे सुखरूप पोहोचली. हाही विचारात पडला एवढी घाई हातात पेटवली ना आता पोहोचली. दुसरं वाक्य वाचलं, तुम्ही कृपया काळजी करू नका. आणि तिसरं वाक्य वाचलं तर तोही माणूस हार्ट अटॅकनं मेला. काहून तर तिसरं वाक्य लिहिलं होतं 2-4 दिवसानं तुम्हाला सुद्धा बोलवून घेईल. होय मोबाईल याचा वापर जपून करायला लागा. तुकडोजी महाराजांना 60 वर्षाच्या आधी भजनातून संदेश दिला कि विषयों की हवा छोटी अखियों में पड़ी दूरी हमला चूड़ी काजी सब बदन चुड़ी कूली इसको घर की बिजली से इसको घर की बिजली से जल जाने का डर है संसार की आंधी में बजाने का डर है संसार की आंधी में बजाने का डर है संसार की आंधी में
बसून घ्या. हे आधार कार्ड लिंक नाही आहे काय? लहान लहान लेकरही कीर्तनात आहे. एवढ्या थंडीत ते पोरगी कीर्तनाला आली. एक वेळा लहान लहान पोराईनं आवाज द्या, बोलो छत्रपती शिवाजी महाराज की, भारत माता की. तुम्ही लहान लहान लेकरं राहिले की आनंद वाटते. शिवाजी महाराज तुकाराम महाराजांच्या कीर्तनात जाऊन बसायचे तर नीतिशील राजे झाले. ज्या तुकाराम महाराजांच्या कीर्तनात शिवाजी महाराजांचे हजारो मावळे जाऊन बसायचे आणि तुकाराम महाराज कीर्तनातून मग संदेश द्यायचे, रात्रंदिना महायुद्धाचा प्रसंग. तर कसे होते शिवाजी महाराजांचे मावळे? तर पहिलेचे मावळे सकाळी उठे. पहिलेचे मावळे सकाळी उठे रणांगणात जाऊन सुटे. ढाल तलवार तुटे पण मांग नाही हटे. जेव्हा ते महाराजाचे मावळे सकाळी उठे रणांगणात जाऊन सुटे, ढाल तलवार तुटे पण मांग नाही हटे. आणि आताचे मावळे बापा 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 आताचे मावळे सकाळी उशिरा झोपून उठे, मग देशी भट्टीवर जाऊन सुटे. याचा ग्लास फुटे पण याची देशी नाही सुटे. हे आमच्या मावळ्याची परिस्थिती झाली. याच्याही पुढे सांगतो, आमच्या नागपुरातले मावळे तर सैराट झाले. आता सैराट. आताचे मावळे सकाळी उशिरा झोपून उठे, मग पोरीच्या मागं जाऊन सुटे. याचं थोबाड फुटे पण याले पोरगी नाही पटे. वारे मावळे, आता मावळे नाही नुसते बेवडे जन्माला येऊन राहिले. आणि म्हणून आताच्या तरुणानं शिवाजी महाराज अभ्यासणं आवश्यक आहे. असा लागा की सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. रयतेसाठी वार झेलले आपल्या निजच्या छातीवर, आपल्या निजच्या छातीवर. प्राणपणाने लढले मावळे भवसच्या राजावर, हो प्राणपणाने लढले मावळे भवसच्या राजावर. माझ्या राजाचं नाव गाजते लेक तगड्यावर, माझ्या राजाचं नाव गाजते लेक तगड्यावर, माझ्या राजाचं नाव गाजते लेक तगड्यावर. म्हणून शिवाजी महाराज समजून घ्यावं लागल. आज गरज आहे शिवरायाच्या विचाराची. शिवाजी महाराजाचं जलव्यवस्थापन, शिवाजी महाराजाचं जलव्यवस्थापनाविषयीचं धोरण, शिवाजी महाराजाचं कृषी विषयक धोरण, शिवाजी महाराजाचं पर्यावरण विषयक धोरण. एवढंच नाही तर 18 पगड जातीला एकत्रित करून स्वराज्याची निर्मिती करणारा छत्रपती शिवाजी राजा होता. ज्या राजानं 361 किल्ले जिंकले बेटा. किती? 361. त्यातले काही बांधले, काहीचा जीर्णोद्धार केला, पण एकाही किल्ल्यावर स्वतःचं नाव लिहिलं नाही. याला म्हणतात राजा. 361 किल्ले, एकाही किल्ल्यावर स्वतःचं नाव ना लिहिलं. आज जर एखाद्या आमदारानं, एखाद्या खासदारानं एखाद्या गावात संडास जरी बांधून दिलं ना, ते संडासावर तरी नाव लिहिते, चोट्ट आमच्या आमदार निधी तू. म्हणजे त्या राजात आणि आजच्या राज्यात फरक आहे का नाही मावशी? या शिवाजी राजानं सर्वाले जवळ केलं, सर्वाले एकत्रित केलं. हिंदू असेल, बौद्ध असेल, मुसलमान असेल, सर्वाले जवळ केलं छत्रपती शिवाजी महाराजानं. आणि त्याच शिवरायाच्या महाराष्ट्रात आज लोक जाती जातीत भांडून राहिले. त्याच शिवरायाच्या महाराष्ट्रात आज लोक जातीयवाद पसरून राहिले, धर्मात भांडून राहिले. आम्ही पाहतो ना, टीव्हीवर दाखवतात ना, असं वातावरण निर्माण करून राहिले. कोणी म्हणते हिरवा तर कोणी म्हणते भगवा, कोणी म्हणते हिरवा तर कोणी म्हणते भगवा. अरे बेरोजगारीनं माणसं मरून राहिले, पहिले त्याले तर जगवा. आणि म्हणून आम्हाला या संतांच्या, महापुरुषाच्या विचाराची गरज भासते. माझ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना सर्व जाती, धर्म, पंथ, संप्रदायाला जोडण्याचं काम केलं आणि संदेश दिला भजनातून की या भारतात बंधुभाव नित्य वसुदे, देवाची असादे, हे सर्व पंथ संप्रदाय एक विसुदे. मतभेद नसू, या भारतात बंधुभाव नित्य वसुदे, देवाची असादे, हे सर्व पंथ संप्रदाय
राहिलो पाहिजे. हा दिवाळीच्या निमित्तानं कीर्तनाचा कार्यक्रम आहे. या निमित्तानं आपल्या गावातून जी अधिकारी मंडळी झाली, जे बाहेर गावी आता नोकरीवर आहे, ती सर्व मंडळी एकत्रित आली दिवाळीच्या निमित्तानं. आज सर्व गाव एकत्रित आलं दिवाळीच्या निमित्तानं. बरं, आज बाहेर गावची लोक कीर्तनासाठी आले. सांगलीहून, तेलंगणामधून आले, ते मुकुट बनवून आले आमचे केतन दादा ठाकरे. पूर्ण टीम आली आज मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडची. आमचे देव दादा यावले, आता ते नावच देव आहे हो. आणि त्याला मुद्दामून आम्ही समोर बसवलं, काहून तर ग्रहणाचा दिवस आहे. देव आपल्या जवळ पाहिजे. ते वडेगावहून आले. आज जायले जायले माहीत झालं तुषार सूर्यवंशीचा सत्यानाश दुर्व्यात आहे. सर्वांनी वेळ काढला. तुमच्या गावात खरंच इमानदारीने सांगतो, या गावात कीर्तन प्रबोधनाची गरज नाही. कारण हे गाव सुंदर गाव आहे, चांगलं गाव आहे आणि असं रिस्पॉन्स देणारं गाव आहे, तुमचं प्रतिसाद देणारं गाव आहे. असा प्रसन्न वाटते तुमच्या गावात आल्यावर. आणि इथलं वातावरण पहा बरं किती प्रसन्न आहे, आनंदी वातावरण आहे. नाही तर मी हिंगोली जिल्ह्यात कीर्तनाला गेलो काका, एप्रिल महिन्यात मा कीर्तन झालं. त्या गावाचं नाव ना सांगत लाता खा जाय का. मी त्या हिंगोली जिल्ह्यात कीर्तनाला गेलो, 2-3 हजार लोक कीर्तन ऐकायला आले, फुल पब्लिक. पण त्या गावासारखं मरेल गाव ना पाहिलं मग माझ्या जीवनात. अरे बापा बापा, एवढं खतरनाक गाव का काही पाहतच का. मी वयाच्या 12व्या वर्षापासून कीर्तन करतो. आता माझं वय 29 वर्ष आहे. जवळपास महाराष्ट्रात मी 2600 गावात कार्यक्रमाला गेलो, पण त्या गावासारखं मरेल गाव ना पाहिलं. खूपच मरेल गाव. म्हणजे त्या गावात 2-3 हजार लोक कीर्तन ऐकायले, पण त्या गावाची खासियत एक होती का त्या गावचे लोक हाशेच नाही. हाशेच नाही बिलकुल काही. माझ्याकडे असे मोठमोठ पाय, काही मान ना हलवे ना, काही टाळ्या वाजवे ना, काही. तुम्ही पहा काही काही लोकांचे चेहरे काही असे 12च वाजल्यासारखे राहतात. ते हसणार नाही कधीच, असं कोमात गेल्यासारखंच राहते ते. हा, ती कधी हसणार नाही, कधी टाळ्या वाजवणार नाही. काही काही लोकांचे चेहरे पहा, त्याचे चेहरे पाहिल्याबरोबर असं प्रसन्न वाटते का नाही माणसाले. हा, बिलकुल वेगळंच चैतन्य निर्माण होते माणसाच्या शरीरात. मी त्या गावात कीर्तनाला गेलो मावशी, तर त्या गावचे लोक हाशेच नाही. मी असा टेन्शन मध्ये आलो. 1-1.5 तास झालं कीर्तन सुरू झालं, पण गावचे लोक काही हासे नाही. मी तर डोळेच बंद करून टाकले. आता योगायोगानं काय झालं, 1.5 तासानंतर एक काकाजी समोर येऊन बसले आणि तेच काकाजी टाळ्या वाजले, तेच काकाजी मान हलवे, तेच काकाजी असा प्रतिसाद दे. म्हणलं जमलं बा कार्यक्रम आता आपला. मी त्या माणसाकडे पाहून आपला 2.5 तास कार्यक्रम केला. 2.5 तासानंतर कार्यक्रम बंद झाला. कार्यक्रम बंद झाल्यानंतर सर्वात पहिले त्या काकाची मी भेट घेतली. त्याच्या गळ्यात हार टाकला, त्याच्या पाया लागलो, त्याला सांगितलं, म्हणलं काका तुम्ही आले का नाही, म्हणलं म्हणून कार्यक्रम जमला म्हणलं आपला आजचा. नाही तर आज फेल झालो होतो म्हणलं मी. तुमचं खरंच मनापासून धन्यवाद देतो म्हणलं, काहून तर तुमच्यामुळे आमचा गेम जमला म्हणलं. बस असं म्हणतच नाही तर तेवढ्या वेळात तो आयोजक मला सांगायला आला, अजी म्हणे बैराय म्हणे. हा, अरे म्हणलं हा बैराय तर मग टाळ्या कोण वाजले. अजी म्हणे हा तंबाखू घोटे म्हणे, चुना उडवे म्हणे. लोक वाहते. आणि तुमच्या गावातलं वातावरण खरंच प्रसन्न आहे.